हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल स्टडी विथ संदीप सर. या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी इतिहास पाठ 4 आर्थिक विकास या पाठाचा किंवा या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, सुरू करूया आजचा स्वाध्याय. मित्रांनो, प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. मित्रांनो, या ठिकाणी काही विधाने आपल्याला दिलेली आहेत, तर त्यांचे योग्य पर्याय आपल्याला निवडायचे. त्या ठिकाणी पाहूया पहिलं विधान. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख टिंब बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. याचे ऑप्शन आहेत अ 12, ब 14, क 16, ड 18. याचं उत्तर आहे मित्रांनो 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पाहूया मित्रांनो दुसरं विधान. 20 कलमी कार्यक्रमाची टिंब यांनी घोषणा केली. याचे ऑप्शन आहेत पहिलं पंडित नेहरू, दुसरं लाल बहादूर शास्त्री, तिसरं इंदिरा गांधी, चौथं PV नरसिंहराव. याचं उत्तर आहे मित्रांनो 20 कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली. पाहूया मित्रांनो प्रश्न पहिला, त्याच्यातील ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. या ठिकाणी आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत मित्रांनो. चुकीची जोडी यातील ओळखायची आपल्याला. पहिली आहे कावतजी दावर पोलादाचा कारखाना, डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व, नामे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी, नारायण सुर्वे कवित्वांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. याची चुकीची जोडी आहे मित्रांनो, ती म्हणजे कावतजी दावर पोलादाचा कारखाना. याची चुकीची जोडी आहे मित्रांनो. पाहूया दुसरा प्रश्न अ, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा व पुढील जो काही तक्ता आपल्याला दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. पाहूया तो तक्ता. पहिल्या याच्यात दिलेला आहे आपल्याला पंचवार्षिक योजना, दुसऱ्या याच्यात कालावधी, तिसऱ्या याच्यात उद्दिष्ट. पाहूया मित्रांनो, पहिली पंचवार्षिक योजना हिचा कालावधी होता तो म्हणजे 1951 ते 1956. तिचं उद्दिष्ट होतं शेती व सामाजिक विकास. दुसरी पंचवार्षिक योजना हिचा कालावधी होता 1956 ते 1961. हिचं उद्दिष्ट होतं औद्योगिकरण. तिसरी पंचवार्षिक योजना हिचा कालावधी होता 1961 ते 1966. हिचे उद्दिष्ट होते विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. चौथी पंचवार्षिक योजना हिचा कालावधी होता 1969 ते 1974. हिचे उद्दिष्ट होते शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. पंचवार्षिक योजना पाचवी हिचा कालावधी होता 1974 ते 1979. हिचे उद्दिष्ट होते दारिद्र्य निर्मूलन, देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनणे. बघा मित्रांनो, जी काही पाचवी पंचवार्षिक योजना होती तिचे जे काही उद्दिष्ट आहे ते खूप छान आहे. त्यामध्ये होते दारिद्र्य निर्मूलन, देश आर्थिकदृष्ट्या काय झाले पाहिजे तर स्वावलंबी झाले पाहिजे किंवा स्वावलंबी बनवणे. पाहूया मित्रांनो प्रश्न दुसरा ब, टिपा लिहा. याच्यातील जो काही पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचंय. पाहूया याचं उत्तर. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. बघा मित्रांनो, जी काही मिश्र अर्थव्यवस्था आहे ही खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत असते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जी काही मिश्र अर्थव्यवस्था असते याविषयी थोडक्यात टिप लिहिलेली आहे. पाहूया दुसरा प्रश्न. 20 कलमी कार्यक्रम म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचंय. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. या कार्यक्रमात खालील प्रमुख तरतुदी करण्यात आल्या. त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. शेती आणि शहरी भागातील कमाल जमिनी धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलधारण योजनेत वाढ. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय केलेले होतं,
की शेती आणि शहरी भागातील कमाल जमिनी धारणा, संपत्तीची समान वाटणी आणि शेतमजुरांना किमान वेतन व जलसंधारण योजनेत वाढ करण्यात आली होती. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठे बिगार मुक्ती करणे. त्यानंतर कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. हातमाग क्षेत्रात विकासद्वारे उत्तम वस्त्र उद्योग निर्मिती, दुर्लभ घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा. पुढील विधानांचे सकारण आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. त्यातील पहिला प्रश्न, स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. बघा मित्रांनो, स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला याचं आपल्याला या ठिकाणी कारण किंवा सकारण लिहायचंय. पाहूया याचं कारण. याचं कारण आहे, स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला कारण मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत असते. बघा मित्रांनो, आपण वरील पण पाहिलं की मिश्र अर्थव्यवस्था ही खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये काय असते तर कार्यरत असते. या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण असतात किंवा तो दर्शवण्याचा, एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. नफ्यांची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो, म्हणून स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न. 1969 मध्ये बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बघा मित्रांनो, 1969 मध्ये बँकेचे राष्ट्रीयकरण का करण्यात आले तर याचं कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे 1969 मध्ये बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले कारण बँकेचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांना मिळणाऱ्या नफ्याची सरकारी खजिन्यात भर पडणार होती. त्यामुळे एखादी योजना राबवताना तूट निर्माण झाली तर ती भरून काढता येणार होती. लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. लाल बहादूर शास्त्री यांनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळ यांवर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली. म्हणून 1969 मध्ये बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण 1969 मध्ये बँकेचे राष्ट्रीयकरण का करण्यात आले तर याचं कारण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पाहूया तिसरा प्रश्न. गिरणी कामगार संपावर गेले. याचं कारण आहे मित्रांनो, 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रांतील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. काही उद्योगात कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. बोनस मधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली, म्हणून गिरणी कामगार संपावर गेले. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपल्याला प्रश्न विचारला होता तो म्हणजे गिरणी कामगार संपावर का गेले. त्याचं कारण आहे की 80च्या दशकात जे कामगार असंतोष निर्माण झाला होता त्यामध्ये त्या क्षेत्रातील काही लोकांना किंवा काही कामगारांना पगार वाढ होत होती, त्यांना बोनसची रक्कम जी होती ती जास्त मिळत होती. पण त्याच ठिकाणी जे काही हे मिल कामगार होते किंवा गिरणी कामगार होते यांना जी काही रक्कम होती ती कमी दरात भेटत होती किंवा त्यांना पाहिजे तेवढं बोनस मिळत नव्हतं. त्यामुळे त्यामध्ये काय झालं ते असंतोषाची भावना निर्माण झाली. त्यामुळे गिरणी कामगार हे संपावर गेले. पाहूया मित्रांनो प्रश्न चौथा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. याची पहिला प्रश्न, 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले. त्याचं उत्तर आहे मित्रांनो, 8व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. त्यामधील पहिलं प्रधानमंत्री रोजगार योजना, दुसरं महिला समृद्धी योजना, तिसरं राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्यक योजना, त्यानंतर मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना. बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्या काही 6 योजना होतात 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे काही जे 6 कार्यक्रम होते हे राबवण्यात आले होते. पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले. याचं उत्तर आहे मित्रांनो, दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने
सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीचा डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना, शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भांकरा, नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली इत्यादी प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आले। बघा मित्रांनो, या ठिकाणी काही जी दुसरी पंचवार्षिक योजना होती त्यामध्ये जे काही प्रकल्प राबवण्यात आले होते ते म्हणजे 6 प्रकल्प आहेत। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काही पाठ होता त्याचा स्वाध्याय या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे। मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्वाध्यायासोबत। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।